पाचगावमधील परिणय धनाजी कांबळे या विद्यार्थ्यानं नवोदय विद्यालय कागलसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत यश मिळवत आपलं स्थान निश्चित केलंय। विशेष म्हणजे परिणयनं कोणत्याही खासगी अकॅडमीचा आधार न घेता केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत हे यश मिळवलंय। केंद्र शाळा पाचगावमधील शिक्षकांनी घेतलेल्या नियमित सराव आणि मार्गदर्शनामुळे त्यानं हे यश मिळवलंय। या यशाबद्दल शाळेच्या वतीनं पाचगाव केंद्र शाळेमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला। यावर्षी जवाहर नवोदय विद्यालय कागल यासाठी जी 2026 निवड प्रक्रिया झाली, या परीक्षेमध्ये आमच्या केंद्रशाळा पाचगावचा विद्यार्थी कुमार परिणय धनाजी कांबळे हा जिल्ह्यामध्ये 97.50 गुण मिळवून तो जिल्ह्यात पहिला आलेला आहे। परिणय हा कोणत्याही खाजगी अकॅडमीला किंवा कोणत्याही क्लासला न जाता केवळ केंद्रशाळा पाचगावच्या इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये त्याचं अध्ययन आणि अध्यापन दोन्ही प्रक्रिया सुरू असताना त्यानं इथं सराव करून ती नवोदयची जी परीक्षा आहे ही निवड परीक्षा देऊन तो जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने तो उत्तीर्ण झालेला आहे। परिणय याची निवड जरी झाली असली तरी माझे 5 विद्यार्थी सार्थक इरेळेकर, श्लोक इरेळेकर, ऋतुराज पाटील, दुर्वा चव्हाण ही विद्यार्थी माझे 95-94च्या गुणाने या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत। पण त्यांची निवड त्या ठिकाणी होऊ शकली नाही, कारण तिथं सिलेक्टेड कोटा असतो, त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची निवड होत असते आणि जिल्ह्यामधून प्रथम क्रमांकाने आमचा शाळेचा केंद्रशाळा पाचगावचे विद्यार्थी नवोदयमध्ये त्याची निवड झालेली आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, पाचगावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच रोमा नलवडे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, शांताराम पाटील, सचिन पाटील, अभिजित पौंडकर, अश्विनी चिले, अतुल गवळी, कोर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगीळ, शिवाजी ढेरे, साताप्पा पाटील, चंद्रकांत काडेकरी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।